नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या ह्या नवीन भागामध्ये आता मित्रांनो कॉलेजच्या मुलांचा रिझल्ट असतो आणि त्या दिवशी मुलांची खूप चिडचिड होत असते, कारण ऑनलाईन रिझल्ट आणि त्यात म्हणजे परीक्षेचा अभ्यास करायचा आणि परीक्षेच्या निकालाच्या दिवशीसुद्धा खूप चिडचिड, म्हणून सगळ्यामध्ये आता एक प्रकारचा किओस सुरू असतो। आणि तेवढ्यात आता आतमधून आवाज येतो की मुलांनो रिझल्ट लागला। सगळेजण तिकडे धाव घेतात आणि तेवढ्यात प्राजक्ता आणि तिची जी बहीण आहे तर त्या दोघी धावतच येतात रिझल्ट बघण्यासाठी। सगळ्या मुलांची गर्दी झालेली असते। तेव्हा प्राजक्ता म्हणते की अरे तुला तर देवाने किती छान हाईट दिलेली आहे, आमच्यापेक्षा जास्त, मग प्लीज आम्हाला रिझल्ट बघून दे। सगळ्यांची आता तेथे गर्दी जमलेली असते। तेव्हा तो मुलगा म्हणतो की अगं प्राजक्ता, तुला तर कोण नाही म्हणणार। तेव्हा सगळेजण मुलं मात्र बाजूला होतात आणि प्राजक्ताला एकटीला मात्र रिझल्ट बघण्यासाठी वाट मोकळी करून देतात। तेव्हा प्राजक्ता खुश होऊन आपला रिझल्ट पाहत असते। प्राजक्ता सगळ्यांकडे खुश होऊन बघत असते, परंतु भाग्य तिला तिथे दिसत नाही। तेव्हा ती इकडे तिकडे पाहते आणि विचारते की भाग्य कुठे गेली। तेव्हा सगळ्यांच्या मागे लपणारी भाग्याला हाताला धरते आणि सगळ्यांच्या समोर घेऊन येते। भाग्याच्या हाताला धरून आता सगळेजण खुश होऊन पाहत असतात। भाग्य सगळ्यांकडे खुश होऊन बघते आणि हसते। दोन्ही बहिणीची एंट्री मात्र आता धमाकेदार दाखवलेली आहे आणि प्राजक्ता खुश होत म्हणते की चल भाग्या रिझल्ट बघूयात। प्राजू लगेच आता खुश होत जायला निघते, परंतु भाग्य तिचा हात मागे ओढते आणि म्हणते की प्राजू, मला फार टेन्शन आलेलं आहे, जर पास नाही झाले तर तू एक काम कर, तू माझा रिझल्ट बघ, मी तुझा रिझल्ट बघते। प्राजू म्हणते की अगं कसलं टेन्शन घेतेस, देव सगळं काही छान करेल। भाग्य मात्र रिझल्ट पाहायला तयारच नसते। तर प्राजू म्हणते की ओके ठीक आहे, मी तुझा रिझल्ट पाहते। तेवढ्यात मात्र आता रिझल्ट चेक करते तर 76% मार्क तिला पडलेले आहे। भाग्य तोपर्यंत देवाला डोळे बंद करून हात जोडत आहे आणि तेवढ्यात प्राजू रिझल्ट पाहते आणि खुशत म्हणते की भाग्या, तू पास झाली, ए ग्रेड मिळालेली आहे 76%। भाग्य म्हणते की तू खोटं बोलतेस। प्राजू म्हणते की नाही, मी तुला खरं सांगते। भाग्या खुशत म्हणते की खरंच मला फर्स्ट क्लास मिळालेला आहे। दोघे आता इतक्या खुश होऊन एकमेकांना घट्ट मिठी मारतात। भाग्य म्हणते की चल आता तुझा रिझल्ट बघूयात, म्हणून त्या प्राजक्ताचा रिझल्ट बघायला येतात। तेवढ्यात भाग्य मात्र तिचा रिझल्ट चेक करते तर तिला 92% मिळालेले असतात आणि आता ती अख्ख्या कॉलेजमध्ये फर्स्ट आलेली आहे। ते आता भाग्य सांगते तर हे ऐकून प्राजक्ताला फारच आनंद होतो आणि सगळे कॉलेजमध्ये तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात। भाग्य खुश होत आता म्हणते की अभिनंदन अभिनंदन। दोघे आता गोल गिरक्या घेतात। प्राजक्ता म्हणते की तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि बघ ना मामी किती हॅपी होतील। आणि तेव्हा तेथे त्या मैत्रिणी आहेत तर त्या म्हणतात की ह्या दोघी बहिणी कायम एकत्र असतात। तर दुसरी म्हणते की हो ना, भाग्य तर कायम आता ही प्राजू तिची सावली बनून राहते, या बहिणीची पाठराखीणच आहे ती। आणि दोघी आता घरी यायला निघतात। त्यानंतर इकडे भाग्याच्या वडिलांचं म्हणजे चंद्रशेखर यांचं मात्र एक आयुर्वेदिक आता मेडिकल आहे आणि ते लोकांना औषध वगैरे देत असतात आणि त्यांचं आता लोकांना चेकअप करून काम करून आता ते औषध देत आहे। आणि तेवढ्यात आता एक मुलगा धावतच तेथे येतो आणि काहीतरी औषध तो घेऊन आलेला असतो। भाग्याचे वडील म्हणतात की हे बघा, येथे आयुर्वेदिक औषध दिली जातात, त्यामुळे तुमच्या औषधांचा इथे काही इफेक्ट होणार नाही, तुम्ही तुमचे औषध घ्या आणि इथून निघा। आणि तेव्हा तो मुलगा म्हणतो की बरोबर आहे, कारण येथे लोक मात्र फुकट उपचारासाठी आणि फुकट औषध घेण्यासाठी येतात। आणि तेवढ्यात मात्र काही लोक आता खिशातून पैसे काढून तेथे त्या दानपेटीत टाकत असतात। तेव्हा भाग्याचे वडील हे सर्व पाहतात, त्यांना आता वाईट वाटतं। त्यानंतर इकडे प्राजक्ता आणि भाग्या दोघी अगदी आनंदाने उड्या मारतच जात असतात आणि तेवढ्यात एका मुलाचा धक्का भाग्याला लागतो। भाग्य त्याच्यावर ओरडते की काय रे, डोळे फुटलेत का तुझे, ट्रेन पकडायची का तुला। प्राजू म्हणते की अगं भाग्य जाऊन दे, अगं चुकून मारला त्याने धक्का, थोडंच मुद्दाम मारला का, अगं त्याला सुद्धा रिझल्ट बघायला जायचं असेल। तेवढ्यात कॉलेजचे दोन मित्र धावतच येतात प्राजक्ता म्हणत आणि प्राजक्ताचं कौतुक करत आहे की नशीब असावं तर असं, हुशारपण आणि सुंदरपण, आपल्या कॉलेजमध्ये ती पहिली आलेली आहे। तेव्हा ते मुलं तिचं अभिनंदन करतात। मुलगा तिला हात पुढे करून अभिनंदन करत असतो, परंतु आता प्राजक्ताचं लक्ष तर दुसरीकडे जातं। तेव्हा तो मुलगा म्हणतो की अगं मी तुझं अभिनंदन करण्यासाठी हात पुढे मागतो, लग्नासाठी नाही। पण प्राजक्ताचं लक्ष समोरच असतं। प्राजक्ता आता पुढे जाते तर भाग्य म्हणते की काय रे, काय लग्नासाठी, थोबाड बघितलं का आरशामध्ये। तर आता ते मुलं म्हणतात की सगळं ह्या भाग्यामुळेच होतं। तेवढ्यात कौशिक येत आहे तर भाग्य म्हणते की बघ किती हँडसम, बघ ना कौशिक येत आहे। तेव्हा प्राजू आणि भाग्य त्याच्याकडे पाहत असतात। तो त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स। तेव्हा आता भाग्य लगेच त्याच्या हातामध्ये हात देते आणि तो म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स। त्यानंतर त्याला भाग्याच्या हातामध्ये हात द्यायचा असतो। तो म्हणतो की खरंच अगं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ग्रॅज्युएट झाले। प्राजक्ता थँक्यू बोलते तर आता कौशिक म्हणतो की अगं थँक्यू बोलून काय होईल, तोंड तर गोड
व्हायला हवं. तो प्राजक्ताला मात्र एक चॉकलेट देतो आणि हे तुझ्यासाठी. तर भाग्य विचारते की माझ्यासाठी. तेव्हा मात्र आता तो आणखीन एक चॉकलेट काढतो आणि म्हणतो की भाग्यश्री हे तुझ्यासाठी. तर भाग्य म्हणते की अरे मी तुला किती वेळी सांगितलं की मला भाग्य म्हणून. तेव्हा मात्र आता प्राजक्ता म्हणते की मी तर असं म्हणत होते की आम्ही 5 झालो म्हणून चॉकलेट आणलेत की आणखीन काही रिझन. तेव्हा भाग्या ही प्राजक्ताला डोळे मोठे करते आणि तिला गंमत म्हणून हसत असते. त्यावरती आता कौशिक म्हणतो की कमॉन तुम्ही तर वैद्यक बुवांच्या मुली आहात, त्यामुळे तुमचा रिझल्ट तर बेस्टच लागणार. मला माहिती होतं म्हणून मी चॉकलेट आणलंस. भाग्य म्हणते की हो तू हुशारच आहे. आणि तुला माहिती आहे का कौशिक, अरे प्राजू अख्ख्या कॉलेजमध्ये पहिली आली. तेव्हा आता कौशिक म्हणतो की काय सांगते प्राजू. प्राजू कॉंग्रॅच्युलेशन तिचे हात धरतो. अगं मुलांसाठी तरी काहीतरी सोड, तू डान्समध्ये सुद्धा नंबर 1 आणि क्लासमध्ये सुद्धा नंबर 1. दिसायला तर तू सुंदर आहेच. तेव्हा भाग्य म्हणते की अरे म्हणून तर कॉलेजच्या अख्ख्या मुली तिच्यावर जळतात. तेव्हा भाग्य मात्र कौशिकच्या प्रेमात असते. तिला सारखी ती त्याच्याकडे बघून हसत असते आणि तेवढ्यात काही मुलं येतात आणि कौशिकच्या हाताला धरून त्याला घेऊन जातात. भाग्य त्याच्याकडे पाहतच असते. तेव्हा प्राजक्ता म्हणते की मॅडम अहो घरी जायचं ना आईला रिझल्ट सांगण्यासाठी. तेव्हा भाग्य म्हणते की हो मी आईला तुझ्या आवडती खीर बनवायला सांगितलेली आहे. प्राजू खुशून म्हणते की फक्त माझ्यासाठी. तर भाग्य म्हणते की हो मला माहिती होतं तू नंबर 1 येणार आहे, मग चला खिरीवर ताव मारूया. त्यानंतर भाग्याचे वडील चंद्रशेखर इकडे खूपच त्या मुलावर चिडलेले आहेत आणि म्हणतात की हे बघा हे चिकित्सालय आहे तर मी येथील रुग्णासाठी काढलेले आहे, त्यामुळे तो येथून निघू शकतो. तेव्हा मात्र आता लगेच हा कौस्तुभ मात्र आपल्या बायकोला विनवणी करत असतो. तेव्हा त्याची बायको खूपच चिडते आणि म्हणते की हे बघ बाबांसमोर मात्र तू हे सर्व काही बोललास. तर लगेच कौतुक म्हणतो बाबा निदान माझ्या बायकोसमोर तरी माझा अपमान करू नका, मला बोलू नका. बाबा म्हणतात की हे बघ मी तुझ्या तत्वासाठी मात्र माझ्या विचारांची प्रकरणं नाही करणार. आणि तेवढ्यात मात्र आता भाग्याची आई बाबांना आवाज देते की भाग्य आलेली आहे, लवकरात लवकर या. तर बाबा म्हणतात की बरं ठीक आहे. आणि तेवढ्यात ते दोघी अगदी आत येतात. त्या थोडेसं नाराज म्हणून गंमत करण्यासाठी हे सर्व करत आहे. तेव्हा बाबा कौतुक आणि त्याची बायको आत येते. बाबा म्हणतात की काय काय कुठे निघालात, थांबा, तुमचा तर आज रिझल्ट होता, काय झालं. तेव्हा दोघे आता एकमेकींकडे अगदी नाराज होत बघत आहे, जणू त्यांचा रिझल्ट चांगलाच लागलेला नाही असं त्या बाबांना मुद्दाम दाखवतात. तेव्हा दोघी आता बाबांसमोर उभे राहतात. तर बाबा विचारतात की काय झालं तुमचे चेहरे का पडलेत. त्या दोघी नाटक करत असतात. बाबा म्हणतात की भाग्य आणि प्राजू तुम्ही नापास झालात की काय, काय झालं मला कोणी काही सांगेल का. तेव्हा दोघी आता एकमेकीकडे बघून हसतात आणि भाग्य खुशच म्हणते की अभिनंदन करा बाबा, आम्हाला दोघींनाही फार छान मार्क्स मिळालेले आहेत. तेव्हा बाबा खुश होतात. दोघी बाबांना घट्ट मिठी मारतात. कौतुक आणि त्याची बायको सुद्धा खुश होत असतात. खरंच तुम्ही आज माझं नाव काढलं आणि काय ग मुलींनो माझे टिंगल करत होतात का. दोघी आता खुशच हो असं म्हणतात. आणि तेवढ्यात भाग्यही खुशच सांगायला जाते की बाबा तुम्हाला माहिती आहे का प्राजू अख्ख्या कॉलेजमध्ये पहिली असं म्हणणार. तोच लगेच भाग्याची आई तिला आवाज देते आणि तिच्यावर ओरडते की भाग्या. आणि भाग्याला म्हणते की नको ती बडबड कशाला हवी आहे आता. तेवढ्यात आता ती भाग्याला प्रेमाने लाडू भरवते. आता प्राजू म्हणते की मामी तू माझ्यासाठी खीर बनवलेली आहे ना माझ्या आवडती, मी घेऊन येते थांब. तेव्हा लगेच प्राजू खुश होत जायला निघते. परंतु ही मामी तिचा रागराग करत असते. मामी म्हणते की घरामध्ये नोकर चाकर नाही ठेवलेत, देवाने मला 10 नाही तर 2च हात दिलेले आहेत, एकटीने मी किती राबायचं, कोणीही घरातील कामामध्ये मदत करत नाही. आता प्राजक्ताला फार वाईट वाटतं आणि कौतुक लगेच एक लाडू उचलतो. तेव्हा लगेच बाबा म्हणतात की कौतुक अरे लाडू फारच छान झालेत आणि एक लाडू उचलून प्राजक्ताला भरवायला येतात. तेव्हा प्राजक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि तेवढ्यात ते लाडू भरवणार तर लगेच भाग्याची आई म्हणते की काय करतात. तो बेसनाचा लाडू आहे आणि तिला बेसनाची ॲलर्जी आहे, तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा तिने जर बेसनाचा लाडू खाल्ला तर तिला बाधणार, तिच्या अंगावर ॲलर्जी उठेल, औषध पाण्याचा खर्च तर वेगळाच. तेव्हा प्राजक्ताला फारच वाईट वाटतं. तर आता बाबा म्हणतात की हे बघ काही वेगळा खर्च होत नाही, मी आहे ना घरचा वैद्य, माझ्या भाचीला मी काहीच होऊन देणार नाही. तेव्हा भाग्य म्हणते की आई तू का बेसनाचे लाडू बनवलेत, तुला तर माहिती आहे ना की भाग्याला बेसनाची ॲलर्जी आहे, तिच्यासाठी तुला खीर बनवायला सांगितली होती, तू मुद्दाम केलंस ना. आणि तेवढ्यात भाग्याची आई म्हणते की हो ज्याचं करावं भलं तेच म्हणतं की माझं खरं, तुला हे बेसनाचे लाडू आवडतात म्हणून ते लाडू मी केलेले आहेत, पण तुला मात्र त्याची कदर नाही. तेव्हा प्राजक्ताच पुढे येते, भाग्याला शांत राहायला सांगते. मोठ्या मनाने म्हणते की मामी तू माझ्यासाठी खीर नाही बनवली तर काही हरकत नाही, अगं मी साखर खाऊन तोंड गोड करेल आणि तुला माहिती आहे का देवासमोर तू सकाळी जी साखर ठेवते ती मीच खाते. आणि भाग्य हे पग साखर खाली तरी तोंड गोड होतच, आलेच असे बोलू. प्राजक्ताला खूप वाईट वाटत असतं पण तरी सुद्धा ती सगळ्यांच्या समोर आनंदाने
दाखवत आता साखर आणायला जाते, परंतु डोळ्यामध्ये खूप पाणी असतं। तेव्हा ती देवासमोर हात जोडते आणि म्हणते की न मागता खूप काही दिलं देवास, अशीच कृपा असून दे, आजवर तू जे काही दिलंस त्यासाठी खूप खूप आभार। आणि देवासमोर मात्र ती साखर आहे तर ती साखर खाते आणि समोरच तिच्या आई वडिलांचा फोटो असतो। त्या फोटोकडे बघून तिला आपल्या आई बाबांची आठवण येते, डोळ्यात पाणी येतं। तेवढ्यात बाबा तेथे येतात, लगेच म्हणतात की आता तिच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी। अगं भाग्या सांगत होती मला की कोणाचा तरी पहिला नंबर आलेला आहे आणि मी तिला म्हणालो की माझी भाची आहेच मुळात हुशार। भाग्याला मात्र आपल्या आईवडिलांची आठवण न येण्यासाठी आता मामा तोंड भरून तिचं कौतुक करत आहे। आणि अगं प्राजू, इतका मोठा आनंदाचा क्षण बघण्यासाठी आज तुझे आई बाबा असायला हवे होते, त्यांच्या आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झालं, तू त्यांना नमस्कार कर। तेव्हा आता प्राजक्ता आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि मामाच्या पाया पडायला लागते, तर मामा म्हणतात की काय करतेस, पाया नको पडूस, भाची पाया पडण्यापेक्षा तिचा आनंदच मामासाठी खूप महत्त्वाचा असतो। तेव्हा प्राजू म्हणते की मामा हे बघ, आई बाबा गेल्यापासून तू मला माझ्यासाठी जे काही केलंस, जन्म जरी त्यांनी दिला असला तरी सुद्धा तूच माझी आई आणि तूच माझा बाबा, त्यामुळे सगळ्यात जास्त पहिला मान हा तुझाच आहे। म्हणून ती आता मामाच्या पाया पडते। मामा यशस्वी भव असा आशीर्वाद देतात। त्यानंतर आता इकडे शारूची आई म्हणजे ह्या भाग्याच्या आईची आई आलेली असते आणि शारू असा आवाज देत येते। तेवढ्यात शारू बाहेर येते। बाहेर आल्यानंतर आई अगं इथेच आहे, चल ये ना आतमध्ये, म्हणून तिला आतमध्ये घेऊन जाते। त्यानंतर इकडे आता बाबा कविता म्हणजे त्यांची बहीण प्राजक्ताची आई तर म्हणतात की हे बघ कविता, जेव्हा मात्र तू मरणाच्या दारात होती मी तुला वचन दिलं होतं प्राजक्ताची मी काळजी घेईल, स्वतःच्या मुलीसारखं मी जपेल, आणि बघ आज तुझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालं आणि तुला दिलेल्या एका वचनातून मात्र मी मुक्त झालो, एक जबाबदारी पार पडली। तेव्हा प्राजू म्हणते की मामा मी फक्त तुझ्यासाठी एक जबाबदारी आहे का? तेवढ्यात इकडे शारूची आई मात्र तिचे कान भरत असते की ती प्राजू जबाबदारी नाही तर बॅद आहे, बॅद। ते म्हणतात ना आयत्या पिठावर रेघोट्या, तशी ही प्राजक्ता आहे। आता शारू म्हणते की अगं आल्याबरोबरच सुरू झालं तुझं, जरा शांत बस। तेव्हा ही तिची आई म्हणते की अगं ती अवधासा या घरातून गेल्याशिवाय मी शांत नाही बसू शकत, फुकटचं मिळते म्हणून ही मुलगी ओरबाडते म्हणून तिची तळतळ सुरू असते। बघ ना अगं तू तर राबतेस, स्वतःचा संसार तू उभा केला होतास आणि ही आली आणि तुझ्या सगळ्या संसाराची घडीने विस्कटली, आणि माझा जावई भला माणूस कायम सगळ्यांचं भलं करत असतो, परंतु ह्या अशा मुली मात्र त्यांचा फायदा उठवत असतात। आणि तेवढ्यात आता शारू ऐकून घेते आणि आईला विचारते की अगं आई तू तर गुरुजींना घेऊन येणार होते, आणि तेवढ्यात मात्र आता तेथे शारूची सून कौत्सुबची बायको येते आणि म्हणते की काय गुरुजी? तेव्हा आता आजी म्हणते की ही तृप्ती कशाला आता चोंबडेपणा करायला आली, तर शारू मात्र तृप्तीला म्हणते की हे बघ माझ्या गादीखाली शारूच्या लग्नाची पत्रिका वगैरे आहे, ती पत्रिका घेऊन ये। तृप्ती मात्र रागाने ह्या आजीकडे पाहत असते आणि तेवढ्यात मात्र तृप्ती जाते तर ही आजी आणखीन शारूचे कान भरत असते की अगं तेव्हाच मात्र तू उकिरड्यावर फेकून द्यायला हवी होती, कशाला तुझ्या मुलांमध्ये आता हिला आणखीन भागीदारी केलीस तू? तेव्हा आता शारू म्हणते की आई तू शांत हो, आणि आजी म्हणते की थांब मी जावे बापूंना सांगते, आता तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि भरपूर पैसा तिच्यावर उधळला, त्यामुळे आता एकदाच तिला हकलून द्या असं सांगते। तेव्हा शारू म्हणते की हे सगळं काही माझ्या बोलण्याने बदलणार आहे असं तुला वाटतं का? आता ही आजी म्हणते की अगं तेव्हा तू काही बोलली नाही पण आता तरी बोल ना, म्हणजे त्या प्राजक्ताला घरातून काढून दे, यासाठी मात्र ही कान भरत असते। आणि हे पण मला माहिती आहे की जावे बापू माझं नाही ऐकणार, परंतु मी तर म्हणते तुम्ही माझ्या नातवंडाच्या तोंडातील घास किती दिवस तिला भरवणार आहात, आणि शेवटी तुम्हाला कळत कसं नाही की आपलं ते आपलं आणि परक ते परक। त्यानंतर इकडे बाबा प्राजूला म्हणतात की हे बघ खबरदार तू स्वतःला परक म्हणालीस तर अजिबात असं परक समजायचं नाही, हे बघ तू माझी मुलगी आहे, तुझ्यामध्ये आणि भाग्यश्रीमध्ये कधी मी फरक केलेला आहे का? नाही ना? तर प्राजू म्हणते की नाही मामा तू कधी मला अंतर दिलेले नाहीस, पण आता मला एक गोष्ट मागायची आहे, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, घरी बसून मी काय करू बरं? भाग्य सुद्धा तुला दवाखान्यात मदत करते, मग मला सुद्धा असा विचार आला की मी सुद्धा आता काहीतरी नोकरी वगैरे करते आणि मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे। तेव्हा बाबा म्हणतात की काय स्वतःच्या पायावर उभं राहायचं, खरंच ही चांगली गोष्ट आहे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी तुला मुलगी मानतो, त्यामुळे या घरावर तुझा तेवढाच अधिकार आहे तेवढा भाग्य आणि कौत्सुबचा आहे। हे पण ही नोकरी तुला स्वतःसाठी करायची आहे तर बिनधास्तपणे कर, मी तुला नाही अडवणार, पण नोकरी करून ह्या घराला तू हातभार लावशील या विचाराने जर तुला ही नोकरी करायची असेल, अशा नोकरीची मग गरज नाही, कारण तुझा मामा चंद्रशेखर वैद्य तुला पोसायला
समर्थ आहे. त्यानंतर मात्र इकडे ही आजी शारूला म्हणते की तिचं आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे, मग एखाद्या शहरात जा, नोकरी कर, नाहीतर कुठेतरी जाऊन जीव दे म्हणा. आणि तेवढ्यात कोणी आहे का घरामध्ये असे बोलत आता गुरुजी येतात. शारू म्हणते की बहुतेक गुरुजी आले वाटतात आणि दोघी आता घाईने बाहेर येतात. तर बाबा विचारतात की मला सांग की नोकरी कुठे करायची आहे. आणि तिने आपल्या मोबाईलमध्ये जी ॲडव्हर्टाईज आहे तर तिचा फोटो आणलेला असतो आणि ती बाबांना दाखवते. आणि सूर्यवंशी यांना तू ओळखतो का. तेव्हा आता बाबा म्हणतात की सूर्यवंशी कोण आहे आणि तू सुलक्षणा सूर्यवंशी बद्दल बोलते की काय. तेव्हा प्राजू म्हणते की हो, आणि त्यांच्याच मात्र घरी मात्र ट्युशन टीचरचं काम आहे. आणि मामा ती माणसं चांगली आहेत का. मामा म्हणतो की अगं चांगली काय, फक्त चांगली नाही तर खूप खूप चांगली आहेत. लोक म्हणतात की त्यांच्याकडे खूप पैसा आहे, खूप श्रीमंत आहेत. मी म्हणतो की खरा श्रीमंत माणूस तोच की मनाने श्रीमंत असतो. आणि हे सूर्यवंशी मात्र मनाने श्रीमंत आहेत. एवढे मोठे उद्योगपती आहे आणि छोटे मोठे उद्योग त्यांचे सुरू असतात. आणि तेवढ्यात मात्र आता इकडे सुलोचना सूर्यवंशी आहे तर यांची एंट्री आता कॉलेजवर होत आहे. आणि सगळ्यांनी मात्र आता मुलामुलींनी तेथे घोळका केलेला आहे. तेव्हा सगळ्यांना सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील म्हणून आता ते सगळ्यांना बाजूला करतात. तर सुलक्षणाजी आता खाली उतरतात आणि सगळेजण मात्र सूर्यवंशी मॅडमला खूप प्रश्न विचारत असतात की आता ह्या इंटरेस्टिंग कंपनीने सूर्यवंशी तर कसं इतकं नाव मिळवलेलं आहे. तेव्हा आता सुलोचना सूर्यवंशी आहे तर ती सगळ्यांना मनापासून नमस्कार करते. उन्हात सगळेजण अगदी बरेचसे प्रश्न घेऊन आलात. सगळे रिपोर्टर मात्र आता घोळका करून उभे आहेत. तेव्हा सुलक्षणा म्हणते की हो, मी सगळ्यांची आता म्हणजे उत्तर देते. सूर्यवंशी इंटरेस्टिंग ही एक कंपनी नसून परंपरा आहे आणि मी मात्र माझ्या कुटुंबातील प्रत्येक माणसाला कंपनीतील माणसांना कुटुंबाचा दर्जा देते. आता सगळ्यांनी मिळून एकत्र आल्यानंतर आता हे सगळं काही चांगलंच होणार. तर त्यानंतर आता इकडे गुरुजी आलेले आहेत. तर गुरुजींना आता चहा पाणी वगैरे विचारतात. तर गुरुजी म्हणतात की नको, चहा पाणी नकोय, पण तुम्ही इतक्या तातडीने का बोलवलं ते सांगा. तेव्हा शारू म्हणते की भाग्यश्री माझी लेक, तिच्या लग्नाचं बघतोय आम्ही. म्हणजे हे बघा, ज्या घरात जाईल तर त्या घरामध्ये सुखही सुखच आणेल. तर गुरुजी आता पत्रिका मागतात म्हणून शारू आता तृप्तीला आवाज देते आणि पत्रिका आणायला सांगते. तेव्हा त्यामध्ये भाग्याचा फोटो असतो. गुरुजी आता फोटो आणि ती पत्रिका पाहतात आणि तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात की अरे वा, दुसऱ्या मुलीचं सुद्धा बघायचं आहे का, कारण ती सुद्धा पत्रिका आलेली असते. तेव्हा शारू लगेच रागाने पाहत असते. त्यानंतर इकडे सुलक्षणा सूर्यवंशी मात्र आता इंटरव्ह्यू देत आहे सगळ्या रिपोर्टर समोर आणि त्यांच्या प्रगतीबद्दल ते सांगत असतात. तर रिपोर्टर म्हणतात की खरंच तुमचा इतका मोठा बिझनेस इतका प्रगतिशील मात्र कौतुक करण्यासारखं आहे. किंवा आता सूर्यवंशी सुलक्षणा आहे तर ते म्हणतात की कौतुक माझं नाही, कौतुक त्याचं करा की रात्रभर घाम गाळून रात्रीचा दिवस करून कंपनीसाठी हे दिवस आणलेले आहेत आणि या सगळ्याचं श्रेय जातं माझा मुलगा आलोक सूर्यवंशी याला. किंवा आता रिपोर्टर विचारतात की काय आलोक सूर्यवंशी हे कंपनीचं काम बघतात, हे तर आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. किंवा आता सूर्यवंशी सुलक्षणा म्हणते की खरा लीडर हा असतो की जो सगळ्यांच्या समोर येऊन काम करतो. खरा लीडर तर तो असतो जो शांतपणे काम करतो. त्यानंतर आता रिपोर्टर म्हणतात की ते आलोक सर आहे तरी कुठे बोलवा त्यांना. आणि तेवढ्यात मात्र ह्या सुलोचनाचा दुसरा मुलगा आहे तर त्याला जळफाट तर होतच असतो आणि तो म्हणतो की तो नाही येऊ शकत कारण त्याला पब्लिसिटी नाही आवडत. त्यानंतर मात्र इकडे आता एक जो काही मॅनेजर आहे तर तो त्याच्या पीएला म्हणजे खूप मारत असतो आणि तू मालकाला डायरेक्ट पैसे कसे दिले, पैसे मला द्यायला हवे होते. तेव्हा आलोक हे सर्व ऐकत असतो. आलोकला फारच राग येतो कारण तो आता बंद रूममध्ये अंधाऱ्या रूममध्ये गिटार वाजवत असतो आणि आपल्या त्यामध्ये तो मात्र अगदी मग्न आहेत. आणि तेवढ्यात त्याच्या कानावर जेव्हा हा आवाज ऐकू येतो तेव्हा तो खूप भडकलेला असतो. त्यानंतर इकडे गुरुजी म्हणतात की भाग्यासाठी मी लग्न जुळवण्याचा प्रयत्न तर करेल, परंतु तुमच्या या मुलीचं दुसऱ्या तर लवकर लग्न जुळेल. पण तिचा फोटो आणि तिची पत्रिका गुरुजी पाहतात. तेवढ्यात शारू मात्र तृप्ती रागाने पाहते आणि म्हणते की गुरुजी मला फक्त एकच मुलगी आहे भाग्या. आणि प्राजक्ताची पत्रिका ती आता गुरुजींच्या हातातून घेते ते फोटो आणि पत्रिका. रागाने ती पत्रिका आता तृप्तीच्या हातात देते. विचारते की काय ग, तिची पत्रिका आणि फोटो कशाला घेऊन आलीस. तेव्हा आता तृप्ती म्हणते की आई अहो मला असं वाटलं होतं की दोघींसाठी सुरू आहे सगळं. तेव्हा आता ही शारू म्हणते जोपर्यंत माझ्या भाग्याचं लग्न होत नाही तोपर्यंत हिच्या लग्नाचंच काय कोणताही विषय मला नकोय. आणि ती पत्रिका फोटो ठेवून द्यायला सांगते. गुरुजी म्हणतात की बघतो मी काय करायचं ते. आजी म्हणते की हे बघा गुरुजी अगदी आमच्या भाग्याला सुखात ठेवेल, लाखात एक मुलगा आणि घरंदाज असायला हवा. गुरुजी म्हणतात की लग्न कुणाबरोबर होणार हे परमेश्वर ठरवतो, आता आपण फक्त निमित्त असतो, आपण फक्त प्रयत्न करायचे आणि चला येतो मी. गुरुजी निघून जातात तर शारू म्हणते की खरंच खूप मोठं काम झालं. ते दोघी आतमध्ये जातात तर तृप्ती मात्र आता ह्या प्राजक्ताचा फोटो आणि ती पत्रिका घेऊन आता परत गुरुजींच्या मागे येते धावतच आणि तारेने धावतच येते. गुरुजी गुरुजी ही पत्रिका आणि आता आमच्या ह्या प्राजक्ताचा फोटो सुद्धा न्या.
तेव्हा गुरुजी म्हणतात की अहो पण एकीचंच लग्न करायचं आहे ना. तृप्ती म्हणते की माझी सासू आहे ना ती खूप हळवी आहे, पण ती आजी त्यांचे कान भरते आणि त्यांना ती प्राजक्ता आवडत नाही म्हणून हे सर्व. आणि बघा ना किती गोड मुलगी आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही त्यांच्या परवानगीशिवाय मी असं नाही करू शकत. तृप्ती म्हणते की अहो त्यांनी त्यांची इच्छा बदलली म्हणूनच त्यांनी मला तुमच्याकडे पत्रिका नेऊन पाठवलं. गुरुजी घ्या ही पत्रिका, दोघींच्याही लग्नाचं बघा. गुरुजी म्हणतात की ठीक आहे तुम्ही म्हणतात तर येतो असे म्हणून गुरुजी निघून जातात. तेव्हा तृप्ती आता म्हणते की भाग्याचं जरी लग्न झालं आणि ही प्राजक्ता बिगर लग्नाची जरी घरात राहिली तरी सुद्धा माझी अडचण आहेच. देवा दोघींचेही लग्न एकदम ठरून दे आणि दोघी सुद्धा घरातून कायमच्या निघून जाऊन दे. एकदा की ह्या दोन्ही नंदा घरातून गेल्या तर या घरावर फक्त तृप्ती राणीचं राज्य असेल. त्यानंतर आता इकडे हा मॅनेजर मात्र खूपच मारत असतो त्या पियेला आणि तेवढ्यात आलोक आता टेन्शन मध्ये रागात धावतच येतो आणि एक बॉटल घेऊन मात्र त्याच्या डोक्यामध्ये फोडतो. तसा तो खाली पडतो आणि रागाने मात्र आलोक त्याच्याकडे पाहत असतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा मात्र आता ही भाग्या आता आलोक सूर्यवंशी याचे ॲक्टिंग करते आणि प्राजक्ताला म्हणते की मी मिस्टर आलोक सूर्यवंशी आता चला इंटरव्ह्यू घेत आहे. अंगामध्ये कोट वगैरे घालते आणि म्हणते की तुमचं नाव सांगा. तेव्हा प्राजक्ता म्हणते की माझं नाव प्राजक्ता प्रधान आणि माझं नुकतंच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. त्या दोघी आता इंटरव्ह्यू घेण्याची अगदी ॲक्टिंग करत आहे. त्यानंतर मात्र गुरुजींनी आता ह्या प्राजक्ताची पत्रिका सुलोचना सूर्यवंशी ह्या मॅडमला दाखवलेली असते. तेव्हा सूर्यवंशी सुलोचना आहे तर तिला मात्र आता ह्या प्राजक्ताची पत्रिका आणि फोटो फारच आवडतो आणि ती गुरुजींना म्हणते की माझ्या आलोकच्या पत्रिकेशी ह्या मुलीची पत्रिका जुळते की नाही बघा, मला ही मुलगी फार आवडली. आणि जर मात्र ह्या मुलीची पत्रिका आता ह्या माझ्या आलोकच्या पत्रिकेशी जुळली तर हीच माझ्या आलोकची बायको असेल. तेव्हा इकडे ही भाग्य मात्र प्राजक्ताची इंटरव्ह्यू अगदी मस्त घेते आणि तिचं कौतुक करत दृष्ट काढते. तर इकडे आलोक मात्र आता त्या मॅनेजरला इतकं मारत असतो. तेव्हा मात्र भाग्य म्हणते की इतकी मोठी माणसं आहेत ती अशी कुणाची निवड नाही करणार म्हणून भाग्य आता तिचं कौतुक करत असते. तर आता प्राजक्ता इंटरव्ह्यू द्यायला निघालेली आहे. तेवढ्यात आजी मात्र ही प्राजक्ताला टॉन्ट मारत असते, तिला टोमणे मारत असते की कोणत्याही देव मात्र अवधसीला असं रूप देत असतो आणि चार चौघामध्ये मात्र आम्हाला देवाने बरं रूप दिलेलं आहे म्हणून मिरवत असतात. प्राजक्ताला फार वाईट वाटतं, ती रडते. त्यानंतर ती इंटरव्ह्यू देण्यासाठी आता सुलोचना सूर्यवंशी यांच्या बंगल्यावर आलेली आहे. तेथे आल्यानंतर ती घरामध्ये पाऊल ठेवते. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.